सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026 मार्क्स वर्सेस पर्सेंटेल म्हणजे MST CET 2026 PCM अँड PCB दोन्ही ग्रुपमध्ये ॲन्सर कीमध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स आले असतील तर त्या मार्क्सवरती किती पर्सेंटेल तुम्हाला मिळालेले आहेत हे तुम्हाला मी इथं सांगतो. म्हणजे एक्सपेक्टेड पर्सेंटेल की तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला 80 मार्क्स आहेत, 82 मार्क्स आहेत, 85 मार्क्स आहेत, 100 मार्क्स आहेत, 120, 110, 160 मार्क्स आहेत, 150 मार्क्स आहेत तुमच्या ॲन्सर कीमध्ये, तर त्याचे तुम्हाला किती पर्सेंटाईल होणार आहेत हे तुम्हाला सांगतो. तर हे एक्सपेक्टेड पर्सेंटेल आहे दरवर्षीच्या ॲनालिसिसनुसार. ओके, दरवर्षी जेवढे मार्क्सवरती जेवढे पर्सेंटेल विद्यार्थ्यांना येत असतात त्यासाठी. आता हे पर्सेंटेल काय इम्पॉर्टंट आहे शॉर्टमध्ये सांगतो पहा. तर पर्सेंटेल हे यासाठी इम्पॉर्टंट आहेत कारण की पहा, तुमचे मार्क्स आले, रॉ मार्क्स आले. आता पर्सेंटाईल हे यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमच्या ॲडमिशनसाठी. कसं पहा, तर पर्सेंटेल झालं, पर्सेंटेल नंतर तुम्हाला इथं रँक असते, ठीक आहे ना. पर्सेंटेलवरून तुमची रँक डिसाईड होते आणि या रँकवरून डिसाईड होते की तुम्हाला कोणतं पर्टिक्युलर कॉलेज मिळणार आहे. तुम्ही जे कॉलेज प्रेफरन्स ऑप्शन फॉर्ममध्ये टाकत असता, म्हणजे ॲडमिशनच्या वेळेस, कॅपराऊंडच्या वेळेस, त्यावेळेस. म्हणून पर्सेंटेल वरून तुमची रँक ठरते आणि रँकवरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल, कोणती ब्रांच मिळेल किंवा कोणतं कॉलेज मिळेल हे तुम्हाला इथं समजत असते. त्यामुळे पर्सेंटेल इथं इम्पॉर्टंट आहे. तर मार्क्स आता आपल्याला समजले. आता आपल्या पर्सेंटेल कसे किती आहेत आपल्याला ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता पहा, पर्सेंटेल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहा की MST CET मध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस होत असते. नॉर्मलायझेशन म्हणजेच काय पहा की बिकॉज MST CET इज अ कंडक्टेड अक्रॉस मल्टिपल डेज अँड शिफ्ट विथ व्हेरिंग डिफिकल्टी लेवल्स. आता पहा, MST CETची एक्झाम हे वेगवेगळ्या दिवशी होत असते. प्रत्येकाची एकाच दिवशी MST CET एक्झाम नसते, वेगवेगळ्या शिफ्टला असते. म्हणजे एकाच दिवशी जर एक्झाम असली तर त्यांची शिफ्ट वेगळी असते. तुम्ही पाहिलं असेल, फर्स्ट शिफ्ट किंवा सेकंड शिफ्ट आहे ना. आणि व्हेरिंग डिफिकल्टी लेवल, आणि हे सुद्धा असते की एकाच दिवशी जर एक्झाम असली तर क्वेश्चन पेपर वेगवेगळे असतात आणि त्याची डिफिकल्टी लेवल असते ते सुद्धा वेगळी असते. म्हणजे इझी असते किंवा मॉडरेट किंवा डिफिकल्ट, या 3 टाईपचे डिफिकल्टी लेवल इथं आहेत. ओके, द CET सेल नॉर्मलाइज द रॉ स्कोर्स टू एन्श्युअर अ लेवल प्लेइंग फील्ड. म्हणजे सगळ्यांचा, आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे की त्याला इझी क्वेश्चन पेपर आला एका दिवशी आणि त्याने 120 मार्क्स किंवा 140 मार्क्स स्कोर केला, आणि तोच एक विद्यार्थी आहे, म्हणजे आपण कन्सिडर करू की एखादा इझी पेपर आला आणि त्यानं 130 मार्क्स स्कोर केले, आणि एक असा विद्यार्थी की त्याला हार्ड पेपर आला आणि त्यामुळे त्यानं 100 मार्क इथं स्कोर केले. मग आता हे तर असं झालं ना की त्याला हार्ड पेपर आला म्हणून त्याला 100च मार्क्स मिळाले, त्याला इझी आला 130 मार्क्स मिळाले, तर हे तर म्हणजे काय म्हणू शकतो आपण, अन्याय झाला ना. पण तसा अन्याय होऊ नये म्हणून त्यासाठी नॉर्मलायझेशन प्रोसेस, नॉर्मलाइज म्हणजे सगळ्यांची हार्ड असो किंवा शिफ्ट मॉडरेट असो किंवा इझी असो, त्यासाठी नॉर्मलायझेशनची मेथड आहे की त्यामध्ये तुमचे पर्सेंटेज इथं जे असतात ते केल्या जातात. म्हणजेच काय, एक याचा फॉर्म्युला आहे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा, त्यामध्ये तुम्ही पडू नका फॉर्म्युला वगैरे कोणता आहे, कारण की हे खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणे तुमचे स्वतःचे, ठीक आहे ना. तर त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली एक्सपेक्टेड पर्सेंटेज सांगतो. पहा, एक्सपेक्टेड पर्सेंटेज असे आहेत तुमचे. तर पहा, जसं की टॉपवरून मी तुम्हाला सांगतो. जसं पहा, फॉर एक्झाम्पल जर तुमचं मार्क्स किती आहेत पहिले सांगतो, त्यानंतर एक्सपेक्टेड पर्सेंटेज, आणि इथं पाहू शकतो तुम्हाला कोणते कॉलेज किंवा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला होऊ शकता कॉलेजसाठी. तर पहा, 165 to 200 यामध्ये ज्यांचे मार्क्स असतील, म्हणजे 165 to 200च्या मध्ये त्यांना 99.100 एवढे पर्सेंटेज असतील. त्यांना टॉपचे ब्रांचेस मिळतील COEP VJTI, आणि बरोबरच आहे, जर 99.9 पर्सेंटेज किंवा 100 पर्सेंटेज आहेत तर हे कॉलेज त्यांना मिळणारच आहे. त्यानंतर 150 to 164 ज्यांना मार्क्स असतील तर त्यांना 99 to 99.9 यांना इथं काय मिळतील, पर्सेंटेज मिळतील. ओके, हे एक्सपेक्टेड आहे. ओके, गॅरंटीड नाही आहे, एक्सपेक्टेड आहे. ओके, आणि या रेंजमध्येच तुम्हाला पर्सेंटेज मिळत असतात. ओके, 130 to 149 यामध्ये मार्क्स असतील तर 98 to 99 पर्सेंटेज तुम्हाला इथं मिळतील. ओके, त्यानंतर 100 to 129 मार्क्स. ओके, ज्यांचे 100 to 129 मार्क्स आले असतील तर 95 to 98 पर्सेंटेज तुम्हाला मिळू शकतात इथं, ठीक आहे ना. आता पहा, हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजे कोणत्याही शिफ्टची एक्झाम असो, तुमची कोणत्याही दिवशी असो, सगळ्यांसाठी मी इथं सांगत आहे. ओके ना, हे एक्सपेक्टेड आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता ज्यांची इथं 80 to 99, ओके, या रेंजमध्ये भरपूर विद्यार्थी असतात, किंवा 100 to 129 मध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी असतात. तर पहा, 80 to 199, ओके, 80 to 99 मध्ये ज्यांचे मार्क्स असतील त्यांना 90 to 95 पर्सेंटेज इथं मिळतील, ठीक आहे ना, मिळू शकतात, आणि या रेंजमध्येच एवढे पर्सेंटेज इथं मिळत असतात. त्यानंतर पहा, हे झालं तुम्हाला. त्यानंतर आता बिलो 50, ठीक आहे ना. जर तुम्हाला 50च्या खाली इथं मार्क्स असतील तर बिलो 70 म्हणजे 70
च्या पर्सेंटेज तुम्हाला इथे मिळू शकतात. होऊ शकते 70 नाही, याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला कमी मिळतील, खूप कमी मिळतील, कारण की बिलो 50 म्हणजे खूपच कमी स्कोर झाला आहे कारण MST CETमध्ये. कारण की तुम्हाला जर चांगले पर्सेंटेज पाहिजे असतील तर 80 to 99 मिनिमम, ओके, मिनिमम 80+ किंवा 85+ मार्क्स असणे इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज पाहिजेत तर अशा टाईपचे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हे तुमचे एक पर्सेंटेज प्रेडिक्शन मी केलेलं आहे, किती मार्क्सवरती किती पर्सेंटेज, आणि हे एक्सपेक्टेड आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला एक्सपेक्टेड जरी असलं तर याच रेंजमध्ये तुम्हाला तुमचे पर्सेंटेज बघायला मिळतील जर तुमच्याकडे मार्क्स असतील तर. ओके, तर व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.